आणि ज्या शाळेमधलं हे सगळं प्रकरण आहे तर ती शाळा इथं आहे आपल्यासोबत की ज्ञापन दिले की तुम्ही न सांगता गेलात. मी ज्ञापन दिले मला. मी म्हणालो तुमच्याकडे आलो होतो रजा देण्यासाठी, तर तुम्ही मला डावलून टाकलात. त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि त्याची आपण खात्री करावी. त्यांच्या स्वहस्ताक्षरातील त्या कॉपीज आहेत, ज्या 2 वेळा आम्ही त्यांना डुप्लिकेट सेवा पुस्तक दिलेलं आहे. मला ऑर्डर अगोदरपासून तर मिळालीच नाही, आता पण मिळालीच नाही मला. परंतु ते लातूरवरनं इथे दररोज अपडाऊन करतात आणि ते इथे कधी राहत नाहीत. त्यांनी फक्त एक खोली या ठिकाणी घेतलेली आहे आणि ते दाखवतात की मी इथे राहतो, पण वास्तवात तुम्ही कधीही या. मी रुजू होत आहे असे लिहून घेतले, पण मला अद्यापर्यंत रुजू आदेश मिळालाच नाही मला. जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे, तो 30/8/2024ला दिलेला आहे. त्यांची ही पोचपावती आहे आणि ते या ठिकाणी म्हणतात की दिलेलं नाही, मला देत नाही आहे. त्यांना हे तुम्ही पाहू शकता. गुंडे सरांना गाईड आणण्यासाठी 200 रुपये दिले होते. सरांच्या मागे लागले 15 दिवस. सर मला गाईड आणून द्या, गाईड आणण्यास. सर म्हणले की मला जायचं कमिशन लागते. मग मी 4-5 दिवस तसंच थांबले. मग त्यांना 50 रुपये जेव्हा दिले त्यांनी मला तेव्हा परत गाईड आणली. आणि हे कर्जाची रक्कम घेऊन ते इथल्याच कर्मचाऱ्यामध्ये सावकारी करतात, अनधिकृत सावकारी करतात. 7-7 रुपयांनी कर्मचाऱ्यांना पैसे देतात. आणि राहुल यांनी एक गट केला. या बजेट ऑर्डरमध्ये स्पष्टपणे आयुक्तालयाने असं म्हटलेलं आहे की केवळ नियमित वेतनाव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा फरकाचं देयक आपण त्या ठिकाणी सादर करू नये. कुठल्याही प्रक्रिया करण्यासाठी ते या प्रशालेमध्ये उपस्थित झालेले नाहीत. तरीही आम्ही त्याचा उल्लेख करून तो प्रस्ताव विदाऊट स्वाक्षरीसह आमच्या सह्या करून आम्ही कार्यालयाकडे दाखल केला. आमचे सुद्धा आणखी पेंडिंग आहेत 7व्या वेतन आयोगाचे जे फरक आहेत आणि त्यामुळं बजेट नसल्यामुळे आम्ही ते दाखल केलं नाही. शिकवताना मराठी अक्षरच येत नाही तर कसं शिकवतो तुम्ही पोरांना? स्वर बरं आहे, स्वर बरं आहेत. कोणते आहेत सांगा? एवढेच आहेत. खडी 14 स्वर असलेले 14 खडी जे स्वर आहेत. बाकीची मध्ये 14 आहे ना. मग तेच म्हणाले 14 खडीचे जे 14 स्वर आहेत ते म्हणून दाखवा. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र जीवन न्यूजने एक बातमी प्रकाशित केली होती, ज्यामध्ये आपण दाखवलं होतं की एक शिक्षक आणि एक रिटायर्ड शिक्षक, त्याचबरोबर एक शिक्षकाचा मुलगा हे शाळेच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी उपोषणाला बसले होते लातूरच्या समाज कल्याण विभागाच्या गेटच्या बाहेर, म्हणजे ऑफिसच्या बाहेर. आणि ज्या शाळेमधलं हे सगळं प्रकरण आहे तर ती शाळा इथं आहे आपल्यासोबत की म्हणजे त्या शाळेला भेट देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. निवासी दिव्यांग शाळा सास्तूर, धाराशिव जिल्ह्यामधली ही शाळा आहे. आणि नेमकं काय प्रकरण आहे, नेमकं या शिक्षकांना कोण त्रास देत आहे किंवा काय विषय आहे हे पाहण्यासाठी आपण इथं आलो आहेत. बऱ्याचदा लोकांनी असं पण म्हणले की सर आम्हाला दुसरी पण बाजू आहे का, बरेचसे या संदर्भामध्ये कमेंटसुद्धा आल्या त्या न्यूजमध्ये. तर मला सुद्धा वाटले की एक दुसरी पण बाजू लोकांच्या समोर गेली पाहिजे, काय सत्यता आहे ती क्लॅरिटीनं पुढे आली पाहिजे. आपण इथल्या शिक्षकांना परत चर्चा करू, मुख्याध्यापकांना चर्चा करू. शक्य झालं तर या शाळेतील विविध आणखी जे कोण संस्थेमधले कोणी लोक असतील तर ते पण जर भेटली तर आपण त्यांच्यासोबत सुद्धा इथं चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. आपण आता शाळेमध्ये येत आहोत आणि बघूयात की सर या ठिकाणी भेटतात का आपल्याला आणि ते या सगळ्या संदर्भामध्ये काय म्हणतात. आपण इथं शाळेमध्ये आलेलो आहोत. आपण या ठिकाणी सरांसोबत चर्चा करू. गुंडोरे सर आपल्यासोबत आहेत, ज्यांनी त्या दिवशी आपल्याला इथं बाईट दिली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं. सर नमस्कार. नमस्कार सर. आता आम्ही तुमच्या शाळेत आलो, त्या दिवशी आपण तिथं बाईट वगैरे घेतलेली आहे. तर काय सांगाल एकंदरीत, त्याच्यानंतर काय वातावरण आहे सध्या? काही नाही सर, मी तर आल्यानंतर लगेच मला ज्ञापन दिले की तुम्ही न सांगता गेलात. मी ज्ञापन दिले मला. मी म्हणालो तुमच्याकडे आलो होतो रजा देण्यासाठी, तर तुम्ही मला डावलून टाकलात.
त्यामुळे मी पोस्टानं पाठवली तुम्हाला सर त्या दिवशीच रजा. तरी बी मी कोणाला पाठवलं तुम्ही? मुख्याध्यापक यांना रजा पाठवली पोस्टानं किंवा मी उपोषणाला बसत आहे आणि मला 2-4 दिवस जास्त दिवस रजा पाहिजे म्हणून पोस्टानं पाठवलं त्यांना, त्यांनी न घेतल्यामुळे. परत मग त्यांनी ॲब्सेंटी टाकले, पगार कपात करतो म्हणून ज्ञापन दिली मला. मी म्हटलं ठीक आहे, मी उत्तर त्याला म्हणजे तुमच्याकडे आलो होतो पण तुम्ही लावल्यामुळे मी शेवटी पोस्टानं पाठवलं. आता तुम्ही ॲब्सेंटी करत असाल तर मला ते ज्ञापनाचं उत्तर मी तुम्हाला पाठवून देतो सर. माझ्या तुमच्या आता त्या दिवशी मागण्या होत्या तर कोणकोणत्या मागण्या होत्या मला एकदा पुन्हा सांगा. माझी मागणी होती सेवापुस्तिका आणि शाळेत रुजू असतानाची जी ऑर्डर आहे ती मला तुम्ही त्यांनी सांगण्याप्रमाणे मी त्यांना ते दरवर्षी त्यांनी जे काही घेतील ते त्यांना त्याप्रमाणे लिहून दिलेलं आहे मी. आणि मला त्याच्यामध्ये मला ऑर्डर अगोदरपासून तर मिळालीच नाही, आता पण मिळालीच नाही मला. बरं, म्हणजे तुम्हाला ती ऑर्डरची एक कॉपी पाहिजे, म्हणजे सेवेत रुजू असण्याची ऑर्डरची कॉपी पाहिजे. ओके. आणि दुसरं तुम्हाला सेवा पुस्तिका पाहिजे. ओरिजिनल मिळालीच नाही मला, झेरॉक्ससुद्धा मिळाली नाही त्याची आजपर्यंत. आणि सेवा पुस्तिकी दुसरी परत मिळणे गरजेचं आहे, मला मिळालीच नाही. फक्त मला देतो म्हणल्यामुळे मी त्यांच्या विश्वासावर मी त्यांना लिहून दिलेलं आहे किंवा मला मिळाली म्हणून, पण त्यांनी मला अद्यापर्यंत दिलेच नाहीत. सेवा पुस्तकं लागणार आहे तुम्हाला? मला सेवा पुस्तकं लागणार आहे, कारण आता मी 5-7 वर्षात 31ला रिटायर होणार आहे, त्यावेळी मला लागणारच आहे. त्यामुळे आजपासून मागितलं तर मला मिळेल, नाही तर ते लाभले सरला तर त्यांना सोयीच्या 1 वर्षाच्या नंतर पगार मिळाली. तसं मला 2 वर्ष लागतील इथं, काही सांगता येत नाही, म्हणून मी अगोदरच घेऊन ठेवावं ह्या इच्छेने मी. सेवा पुस्तकाच्या संदर्भात काय म्हणतात शाळेवाले लोक? सेवा पुस्तिकेच्या संदर्भात म्हणतात की मला सेवा पुस्तकात तुम्हाला दिलो आहे, पण मला दिलीच नाही त्यांनी. माझ्याकडून लिहून घेतली देतो म्हणून, पण मला दिलीच नाही अद्यापर्यंत. आणि रुजोचा जो रिपोर्ट वगैरे आहे, रुजू रिपोर्ट सुद्धा मला त्यांनी फक्त अर्ज लिहून घेतलेत की मी रुजू होत आहे असं लिहून घेतलेत, पण मला अद्यापर्यंत रुजू आदेश मिळालाच नाही मला. ठीक आहे, तर हे तुमच्या प्रमुख मागण्या आहे. आपण शाळा प्रशासनाला विचारत येतं की बाबा अशा पद्धतीने शिक्षकांना तुम्ही का नेमका त्रास देत आहे किंवा याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे हे पण आपल्याला पाहिलं पाहिजे. आपण मुख्याध्यापक सर आहेत, काय सरांचं नाव आहे मुख्याध्यापक सरांचं? BT नादर्गे मुख्याध्यापक. BT नादर्गे सरांना आपण इथं ऑफिसमध्ये जाऊन भेटूयात आणि बोलूयात त्यांना की बाबा ह्या प्रकरणात तुम्ही शिक्षकांना का त्रास देत आहेत. आपण या शाळेतील मुख्याध्यापकांसोबत चर्चा करणार आहोत. इथं मुख्याध्यापकांचं हे कार्यालय आहे. श्री BT नादर्गे सर या ठिकाणी ऑफिसमध्ये असतील, आपण बघूयात आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करू की हे सगळं प्रकरण काय आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. सर नमस्कार. तर सर तुम्ही 2 दिवसापूर्वी पाहिलं असेल आपल्या शाळेची बातमी एक प्रकाशित झाली होती आपल्या चॅनलवर. तर शिक्षकांनी 3 व्यक्ती होते, तर तिघांनी वेगवेगळे आरोप केलेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याच विषयावर बोलूयात की जे गुंडोरे सरांनी सांगितलं होतं की त्यांना सेवा पुस्तिका दिली जात नाही, रुजू रिपोर्ट काहीतरी दिला जात नाही समजा, आहे ना. पण हे काय शिक्षकांना असा त्रास का होत आहे आणि त्यांनी आत्मदहनाचा काय इशारा दिलेला आहे? साहेब, या ठिकाणी कुठल्याही शिक्षकाला कसलाही त्रास या प्रशालेकडून दिला जात नाही. 1995 पासून आज तागायत कुठल्याही शिक्षकाला त्रास देण्याची भूमिका या प्रशालेची राहिलेली नाही आहे. ते सेवा पुस्तकाचा जो मुद्दा गुंडुरे सर या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे तो वास्तवात ते दुष्ट हेतूने किंवा एक शाळेविषयी असलेला त्यांचा जो काही एकूण कोणीतरी त्यांना फूस लावून अशा प्रकारे ते कृत्य करायला सांगितलेलं आहे असं आमचं मानस आहे. आणि एकूणच त्यांच्या पोचपावत्या ज्या त्यांना सर्व्हिस बुक आम्ही दिल्याच्या आहेत त्या माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि त्याची आपण खात्री करावी. त्यांच्या स्वहस्ताक्षरातील त्या कॉपीज आहेत ज्या 2 वेळा आम्ही त्यांना डुप्लिकेट सेवा पुस्तक दिलेलं आहे आणि त्यांचा एकही दिवस कसल्याही पद्धतीने आपण पगार कपात केलेला नाही किंवा कसलीही त्यांना कुठलाही त्रास या प्रशालेकडून नाही, म्हणून ते 29 वर्षे या ठिकाणी सेवा करू शकलेले आहेत. आम्ही कुठल्याही शिक्षकाला, गुंडुरे सरच नाही आहेत तर कुठल्याही शिक्षकाला त्रास देण्याची कुठलीही भूमिका आमची नाही. उलट त्यांच्या अनेक तक्रारी पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या अध्यापनाविषयी असतानासुद्धा आम्ही कधीही त्यांना त्या ठिकाणी सांभाळून घेऊन त्यांना सुधारण्याची संधी देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे
की त्यांच्यामध्ये सुधारणा होईल आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा फायदा काही करता आला तर. कारण आता एकदा सेवेमध्ये घेतले की त्या व्यक्तीला काढून टाकणे किंवा त्याच्यावर कार्यवाही करणे हा पर्याय नसून त्याला सुधारण्याची संधी दिली तर अधिक त्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा फायदा होईल. कारण दिव्यांग विद्यार्थी सगळे हे वंचित घटकातले आहेत, अगदी ग्रासरूट लेवलहून आलेले, एक खूप अगदी DRDAमधले असलेले हे विद्यार्थी आहेत, काही अनाथ विद्यार्थी आहेत. तर यांचा त्या ठिकाणी शैक्षणिक विकास झाला तर ते स्वतःच्या पायावर उभे टाकू शकतील. यांचं तर शासनाने कल्याण केलेलंच आहे. त्याच्यामध्ये त्यांना आम्ही संध्याकाळच्या तासिका दिलेल्या आहेत. म्हणजे 6च्या नंतर शाळा संहितेनुसार, दिव्यांगाच्या विशेष शाळा संहितेनुसार त्या ठिकाणी जी तरतूद आहे की वसतिगृहामध्ये शिक्षकांनी कामकाजामध्ये मदत करावी, त्याविषयी त्यांना जेव्हा आदेश काढलेला आहे, त्यांना एकट्यालाच काढले नाही तर जे शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्या सर्वच शिक्षकांना आळीपाळीने आम्ही त्यांना महिनाभरामध्ये 8 दिवस अशा प्रकारची ड्युटी येते आणि विद्यार्थ्यांची अभ्यासिका घ्यावी, विद्यार्थ्यांचा एकूण विकास घडून यावा हा संस्थेचा हेतू आहे. आणि त्या हेतूने त्यांना काम सांगणे काही गैर नाही आहे. आणि ते या ठिकाणी मुख्यालयी राहायला पाहिजेत, कारण निवासी शाळा आहे. इतर ज्या सामान्य शाळा आहेत तिथे 4 वाजता विद्यार्थी घरी जातात, तिथे काही प्रश्न नसतो. पण इथे कधीही कुठली एमर्जन्सी निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनाच शक्यतोवर या ठिकाणी आपण मुख्यालयी राहावं. एखादं आपलं काम असेल तर आपण जाऊ शकता, परंतु मुख्यालयी राहावं असं आम्ही या ठिकाणी सक्तीने त्या ठिकाणी त्यांना विनंती पण केलेली आहे, अनेक वेळा सांगितलं आहे. परंतु ते लातूरवरनं इथे दररोज अपडाऊन करतात आणि ते इथे कधीही राहत नाहीत. त्यांनी फक्त एक खोली या ठिकाणी घेतलेली आहे आणि ते दाखवतात की मी इथे राहतो, पण वास्तवात तुम्ही कधीही या, रात्री ते कधीही तुम्हाला सापडणार नाहीत. मी अनेक वेळा अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की आपण रात्री व्हिजिट करा आणि मग बघा तुम्ही ते सापडतात का. ते म्हणतात ते सगळं खोटं बोलत आहेत ते. आणि कोणीतरी त्यांना तिसरा माणूस जो संस्थाविरोधी शक्ती आहे, जे की ह्या शाळेचा विकास किंवा प्रगती त्याला बघवत नाही, अशी व्यक्ती त्यांच्या पाठीशी आहे आणि ते त्यांच्याकडून ते करून घेत आहेत. मग आता त्यांनी सगळे आरोप वगैरे केले तर काही तथ्य नाही म्हणताय तुम्ही? तुम्हाला मी दाखवतो आता सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला दाखवू का त्या? नाही, आपण ते बघूयाच. दुसरा एक महत्त्वाचा त्यांनी मुद्दा मांडला की रुजू रिपोर्ट काहीतरी तो दिला. हां साहेब, संस्थेमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती होत असताना एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेनुसार त्या व्यक्तीची निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला नियुक्ती आदेश दिला जातो. तो नियुक्ती आदेश घेऊन तो कर्मचारी त्या शाळेमध्ये जातो ज्या शाळेचा आदेश दिलेला आहे त्याला, आणि तिथे तो आदेश घेऊन रुजू अहवाल तो देत असतो. आणि त्या रुजू अहवालानुसार त्या रुजू अहवालामध्ये तो त्या नियुक्ती आदेशाचा रेफरन्ससुद्धा त्या ठिकाणी टाकून तो रुजू अहवाल सादर करत असतो. त्याप्रमाणे संबंधित मुख्याध्यापक त्याला रुजू करून घेतात आणि तो रुजू अहवाल ते 8/4/1995 पहिल्यांदा या प्रशालेमध्ये रुजू झाले आणि तो 29 वर्षांनंतर मागण्याचं काय प्रयोजन आहे हेच मला कळत नाही, की जो की त्यांनीच स्वतः सादर केलेला आहे. तो अहवाल आम्ही कुठून द्यायचा? ज्यावेळेस 8/4/95 त्यांना तो दिला गेलेला आहे, तो परत मागण्याचं किंवा त्याचं काय काम आहे त्यांना ह्याचा काही बोधच होत नाही. ते विनाकारण काहीही मागायचं अशा प्रकारची एक भूमिका त्यांची राहिलेली आहे. आणि ॲलिगेशन्स करायचे, ते पैसे घेतात, त्यांनी सिद्ध करावं किंवा त्यांनी का दिले बा पैसे. जर कोणी मागितले असतील तर त्यांनी मग अँटी करप्शनला का नाही दिलं किंवा त्याच्या संबंधिताविरुद्ध तक्रार का केली नाही कुठे. आज ते कुठेतरी अशाच पद्धतीने आरोप करतायत. हे एकूण बदनाम करण्याचा जो काही त्यांचा एकूण हेतू आहे किंवा ज्या व्यक्तीच्या माध्यमातून ते होतं आहे तो एक त्यांचा त्या ठिकाणी हेतू आम्हाला दिसून येतो आणि यामुळे शाळेची एक प्रकारे एक प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांच्या हातून होतं. ठीक आहे. तर मग आता जसं तुम्ही म्हणताय की सेवा पुस्तिकेचं त्यांना कॉपीज वगैरे दिलेल्या आहेत तुम्ही, ते झेरॉक्स वगैरे, तुम्ही मला ते डॉक्युमेंट्स दाखवणार होता, तर ते काय आहेत आपण बघूयात जरा आणि प्रेक्षकांना पण आपण दाखवूयात. हे त्यांनी आमच्याकडे पगारपत्रक आणि फॉर्म नंबर 16 मागितलेला होता आणि संस्थेचा एक नियम आहे की ऑलरेडी तुमचं जर लोन असेल एक्झिस्टिंग तर त्या ठिकाणी देऊ नये. कारण 2-3 बँकांनी संस्थेकडे तक्रार केल्या होत्या की ते डिफॉल्टर झाले कर्मचारी, त्यांचा पगारसुद्धा बंद केला गेला होता आणि म्हणून संस्थेने सांगितले की बा एक्झिस्टिंग लोन असेल तर त्याला ते
नो ड्यूज आणल्याशिवाय द्यायचं नाही आहे. मग आम्ही त्यासाठी त्यांना म्हटलं की तुम्ही नो ड्यूज आणा, कारण त्यांनी मागच्याच वर्षी ₹40 लक्ष हे पगार तारण कर्ज घेतलेलं आहे. हाऊसिंग लोन वगैरे नाही आहे, ते तर दुसरं आहे त्यांचं, परंतु पगार तारण कर्ज घेतलं आहे आणि यावर्षी परत त्यांना कर्ज घ्यायचं आहे. आणि हे कर्जाची रक्कम घेऊन ते इथल्याच कर्मचाऱ्यामध्ये सावकारी करतात, अनधिकृत सावकारी करतात. 7-7 रुपयांनी कर्मचाऱ्यांना पैसे देतात आणि त्यांच्या तक्रारीसुद्धा आमच्याकडे प्राप्त आहेत मागच्या काळामध्ये, किंवा आम्हाला सावकारीच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी त्रास देतात अशा पद्धतीच्या. हे कॅमेऱ्यामध्ये थोडंसं दाखवावं की हे तुम्ही पाहू शकता. हे त्यांना दिलेली त्यांची पोच आहे, किंवा आम्हाला त्यांना फेब्रुवारी 2024 ते जुलै 2024 पर्यंतचे त्यांचे पगारपत्रक आणि फॉर्म नंबर 16 जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे, तो 30/8/2024 ला दिलेला आहे. त्यांची ही पोच पावती आहे आणि ते या ठिकाणी म्हणतात की दिलेलं नाही, मला देत नाही आहे. त्यांना हे तुम्ही पाहू शकता. हां, दुसरा पण आपण बघूयात. हां, हे त्यांना आम्ही जो याचा आदेश दिला, एक मिनिट, तो सर्व्हिस बुकचा जो मॅटर आहे त्या बाबतीत तुम्हाला मी दाखवतो. हां, हे बघा, हे त्यांना 19/8/2023 ला आम्ही दुसऱ्यांदा दिले त्यांची ती दुय्यम प्रत, आणि त्यांनी हे लिहून दिलेलं आहे आम्हाला. एक शिक्षक आहेत ते, हे त्यांच्या स्वतःचं हस्ताक्षर आहे, ते एक शिक्षक आहेत आणि शिक्षकांकडून असं कोणी लिहून घेऊ शकत नाही किंवा बळजबरी करण्याचा तो प्रकार नाही आहे. आणि जवळपास 1.5 वर्षानंतर ते म्हणतात की बळजबरी केली. बळजबरी लिहिलेलं अक्षर तुम्हाला दिसतंय का, पहा तुम्ही, व्यवस्थित तो लिहून दिलेला अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो, पोचपावती दिसून येते. आणि परत त्या ठिकाणी काहीतरी काढून त्या ठिकाणी शाळेला बदनाम करायचं, मुख्याध्यापकांना त्या ठिकाणी ॲलिगेशन्स करायचे, अशा प्रकारचं त्यांचं एकूण मागच्या अनेक दिवसापासूनचा हा उपक्रम राहिलेला आहे. आणखी काय त्यांचे तुम्ही अर्ज बघू शकता. त्या अर्जामध्ये त्यांना नीट मराठीत लिहिता येत नाही अशी अवस्था आहे. मग एक शिक्षक चुकला, त्यांना वेळोवेळी आम्ही सांगतो की मग तुमचं सुधारणा घडवून आणा, परंतु ते त्यामध्ये सुधारणा घडवून आणत नाहीत. आणि मी असाच आहे म्हणणार, आणि मी दिव्यांग असल्यामुळे मला काही म्हणायचं नाही कोणी, अशा प्रकारची त्यांची हे आहे. आणि आमची शाळाच दिव्यांगाची असल्यामुळे इथे 150 विद्यार्थी दिव्यांग आहेत, आणि त्यांच्या हिताचा विचार करून आम्ही यांच्या सगळ्या चुका खपवून घ्याव्यात हे होणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही गुंडोरे सरांचं सांगितलेलं आहे की तुमच्याकडे लेखी आहे त्यांचे अर्ज वगैरे, आणि तुम्ही त्यांना ते परत प्राप्त झाली असं मी पण त्याच्यावर पाहिलं. शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत आपण इथं चर्चा करत आहोत आणि समजून घेत आहोत की जे शाळेवर एलिगेशन झालेले आहेत, आरोप झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये काय नेमकी सत्यता आहे, किंवा ते शाळेच्या बाबतीत ते काय सांगतात. मी थोडंसं इथं बसून आपण चर्चा करूयात. सर, दुसरा मुद्दा असा आहे इथं की जे आणखी एक सर होते तिथं, इरलापल्ले सर, तर ते रिटायर पण झालेत वाटतं, आणि मग त्यांचा पण काही प्रश्न होते. तर इरलापल्ले सरांनी सांगितलं होतं की त्यांच्या GPFच्या संदर्भामध्ये शाळा म्हणजे संस्था आणि मुख्याध्यापक काही सहकार्य वगैरे करत नाहीत. तर काय नेमकं प्रकरण, असं का होतंय सध्या? वास्तवात काय झालं की त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी 2021 मध्ये त्यांचा GPFमधून विड्रॉ करण्यासाठी प्रस्ताव या कार्यालयाकडून, प्रशालेकडून माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी महोदयांकडे पाठवलेला होता. आणि तो प्रस्ताव मंजूर झाला आहे किंवा काय याबाबत कसल्याही प्रकारची कल्पना या प्रशालेकडे नव्हती. आणि आम्ही वेळोवेळी समाज कल्याण विभागाकडे पत्रव्यवहार केला की संबंधित प्रकरणी त्या ठिकाणी जी काही वस्तुस्थिती आहे आम्हाला मार्गदर्शन करावं की जेणेकरून अंतिम प्रदान करायचं आहे, आणि मग त्यानंतर मग वसुली वगैरे हा प्रकार होणार नाही म्हणून आम्ही अगोदर खात्री करत होतो की 10 लाख रुपये विड्रॉ झालेले आहेत का, आणि ते विड्रॉ झाले नसतील तर मग आपण फायनल प्रस्ताव त्या ठिकाणी दाखल करावा. मग आम्हाला परवा ते पत्र समाज कल्याण विभागाकडून आलं की सदर प्रस्तावाचं विड्रॉल झालेलं नाही, त्रुटी लागून तो प्रस्ताव तसाच पेंडिंग राहिला, त्यांच्याकडे इकडे पण पाठवलेला नव्हता, आणि त्यामुळे आपण अंतिम प्रस्ताव संबंधिताचा दाखल करावा. आणि
ते पत्र आल्याबरोबर लागलीच आम्ही कार्यवाही केलेली आहे आणि त्यांचा अंतिमचा जो काही प्रस्ताव आहे साधारणतः 18 लाख रुपयाचा तो आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे समाज कल्याण विभागाकडे दाखल केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा दुसरा एक जो प्रश्न त्यांनी निर्माण केला होता की त्यांची जी 7व्या वेतन आयोगाची जी काही फरकाची रक्कम आहे ती 5 हप्त्याची जी काही GPFची रक्कम आहे ती रोखीनेच सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना अदा करावी लागते आणि जी रोखीची रक्कम आहे ह्या दोन्ही रकमाच्या बाबतीमध्ये शासनाचे असे दर महिन्याचे जे काही बजेट ऑर्डर आहेत माननीय आयुक्तालयाकडून त्या बजेट ऑर्डरमध्ये स्पष्टपणे आयुक्तालयाने असं म्हटलेलं आहे की केवळ नियमित वेतनाव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा फरकाचं देयक आपण त्या ठिकाणी सादर करू नये किंवा ते पारित करू नये. आणि तसंच आम्हाला आमच्या जिल्हा कार्यालयाकडून सांगण्यात आलं की आपण फक्त नियमित वेतनं दाखल करावीत, त्या व्यतिरिक्त कुठलाही फरक आपण त्या ठिकाणी सादर करू नये. आणि म्हणून संबंधिताचं जे काही देयक आहे ते आम्ही या ठिकाणी दाखल केलेलं नव्हतं. परंतु आता ते त्यांनी उपोषणासारखा किंवा असा मार्ग अवलंबल्यामुळे त्या ठिकाणी म्हटलं की समाज कल्याण विभागाने त्या ठिकाणी निर्णय घ्यावा किंवा त्यांना मंजूर करायचं आहे, कधी बजेट मागवायचं आहे त्याप्रमाणे आम्ही आता ते दाखल करून टाकलेलं आहे. आणि त्यांचा कुठलाही आमच्याकडे प्रश्न प्रलंबित नाही. त्यांची पेन्शन त्या ठिकाणी चालू केली आहे. ते कधीही पेन्शन पेपर देण्यासाठी इथं आलेले नाहीत किंवा ते त्यांनी जे काही पेन्शन पेपर सबमिट करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्सची गरज असते ते सुद्धा ते या ठिकाणी येऊन देण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. आणि वरून पेन्शन पेपर तयार झाल्यानंतर त्याच्यावर स्वाक्षरी लागते संबंधिताचे, त्यांच्या अंगठ्याचे ठसे घ्यावे लागतात. हे कुठल्याही प्रक्रिया करण्यासाठी ते या प्रशालेमध्ये उपस्थित झालेले नाहीत. तरीही आम्ही तसा उल्लेख करून तो प्रस्ताव विदाऊट स्वाक्षरीसह आमच्या सह्या करून आम्ही कार्यालयाकडे दाखल केला आणि मग कार्यालयाला सांगितलं की आपणच संबंधिताला तिथे बोलवून त्या ठिकाणी स्वाक्षऱ्या घ्याव्यात. आणि त्याप्रमाणे कार्यालयाने घेऊन मग ते AG नागपूरला पाठवला. तो प्रस्ताव त्यांचा मंजूर होऊन आला. त्यांना पेन्शन सुरू झाली, त्यांची ग्रॅच्युइटी रिलीज झालेली आहे. म्हणजे त्यांचं आता या शाळेकडे कसल्याही प्रकारचं घेणं देणं नाही आहे. आम्ही सर्व देयकं त्यांची त्या ठिकाणी सादर केलेली आहेत. त्यांना मागच्या काळामध्येच सगळे जवळपास क्लेम मिळालेले आहेत. असं असतानाही कुठेतरी ह्या तांत्रिक बाबीची त्यांना कल्पना कार्यालयाने देऊन सुद्धा ते उपोषणासारखा मार्ग हे करून संस्थेची बदनामी करावी. आता ते सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. ह्या शाळेशी काही घेणं देणं नाही, ह्या शाळेचं काही का होत नाही अशा प्रकारचा एक भाव ठेवून ही एक नामांकित शाळा आहे मग हिला आपण बदनामी करावं आणि मुख्याध्यापकाला त्या ठिकाणी बदनाम करावं हा एक दुष्ट आणि दूषित हेतू संबंधित शिक्षकाचा राहिलेला आहे. आणि त्यातून त्यांनी असा प्रकार केलेला आहे असं आम्हाला वाटतं. ठीक आहे. म्हणजे आता सध्या तुमच्याकडे काही राहिलं नाही समजा असं तुम्ही म्हणता इथं. आमच्याकडे नाही. ठीक आहे. तर कुठलाही क्लेम त्यांचा आमच्याकडे पेंडिंग नाही. ओके. आणि हे दाखवू शकतो. ओके. आणि फक्त बदनामीच्या उद्देशाने त्यांनी तसं करताय असं तुम्ही म्हणताय. त्यांचं काही असं काही आम्ही कुठून आणि त्यांनी जे ॲलिगेशन केलेलं आहे त्यांनी ते सिद्ध करायला पाहिजे. मग त्यांच्या 30 वर्षाच्या सेवेमध्ये कधी त्यांनी असं केलं का बाबा की बाबा मुख्याध्यापकांनी अमुक रुपये मागितले असे तक्रार का केली नाही त्यांनी. जर मुख्याध्यापक आज मागतोय तर त्याची ती प्रवृत्ती नेहमीच असायला पाहिजे. मग त्यांनी आजच हे असं एलिगेशन करण्याचं काय कारण आहे. मग ते शाळेत का येत नाहीत किंवा त्यांनी अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वाक्षऱ्यासुद्धा केल्या नाहीत. आत्ता GPFचा प्रस्तावसुद्धा दाखल करताना जो अर्ज त्यांनी सादर करायला पाहिजे तो केलेला नाही. आम्ही आमच्याच कडून त्या ठिकाणी आम्ही तिथे नोट लिहिलेली आहे की संबंधित या ठिकाणी अर्ज सादर केला नसल्यामुळे आम्ही तो परस्पर त्या ठिकाणी दाखल करतो. तर सर आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ते गुणाले सरांचं पण एक प्रकरण आहे. त्यांच्या परिवाराचा पण आरोप आहे की तुम्ही शाळा किंवा संस्था किंवा मुख्याध्यापक त्यांना सहकार्य वगैरे करत नाहीत. तर काय नेमका तो प्रकार आहे आणि असं का होतं नेमकं. गुणाले सरांचा दुर्दैवी मृत्यू झाला कोविडमध्ये आणि त्यानंतर आम्ही एक सहानुभूती ठेवून कोविडचा काळ होता, टपाल सेवा बंद होती, कुठल्याही प्रकारची काही व्यवस्था नव्हती प्रस्ताव पाठवण्याची. तेव्हा आम्ही माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना विनंती करून तो प्रस्ताव आम्ही हातोहात घेतला आणि आमचा एक खास दूत पाठवून नागपूरला तो प्रस्ताव पाठवला आणि त्यांना तातडीने पेन्शन मंजूर करून दिली. आज त्यांना 42,000 रुपये तब्बल महिन्याला पेन्शन मिळते.
आणि त्याचबरोबर त्यांची ग्रॅच्युटीची रक्कम जी आहे ती 14 लाख रुपये त्यांना लागलीच मिळवून दिली. आणि फक्त त्यांचं पेंडिंग काय होतं आणि GPFचा जो प्रस्ताव आहे त्यांचा तो आम्ही ऑगस्ट 2023मध्ये समाज कल्याण विभागाकडे दाखल केलेला आहे. आता ती त्यांच्या स्तरावर पेंडिंग कार्यवाही व्हायची राहिलेली आहे. तिकडनं ते अदाई होईल. आमचं कसलाही रोल त्याच्यामध्ये आता नाही आहे. दुसरी बाब अशी आहे की त्याच्यामध्ये जो 7व्या वेतन आयोगाचा फरक आहे किंवा त्यांचा जो वरिष्ठ वेतन श्रेणीचा जो काही फरक त्यांनी म्हटलेला आहे त्या बाबतीमध्ये शासनाच्या प्रत्येक जे काही वितरण आदेश आहेत वेतन तरतुदीचे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. मी तुम्हाला दाखवेन पण तो की त्याच्यामध्ये की कुठलाही फरक नियमित वेतनाव्यतिरिक्त कुठलाही फरक अदा करू नये किंवा ते बिल सादर करू नये किंवा पारित करू नये अशा प्रकारचे स्पष्ट आदेश माननीय आयुक्त महोदयांचे आहेत. आणि ते मागच्या 2-1 वर्षापासून सातत्याने प्रत्येक आदेशमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ते. मग त्यामुळं आम्ही हे देयक सादरच केलं नाही त्यांचं, कारण ते थकीत आहे किंवा तो फरक आहे आणि त्याच्यासाठी वेगळी तरतूद मागून ते अदाई करण्यात येईल असं जिल्हा कार्यालयाकडून आम्हाला सांगण्यात आलं. आणि आम्ही त्याची मागणीसुद्धा केलेली आहे तरतुदीची की बाबा याच्यासाठी एवढं लागणार आहे आम्हाला, पण अद्याप तरतूद प्राप्त नाही आहे. आमचेसुद्धा आणखी पेंडिंग आहेत 7व्या वेतन आयोगाचे जे फरक आहेत आणि त्यामुळं बजेट नसल्यामुळे आम्ही ते दाखल केलं नाही. परंतु आता जेव्हा ते उपोषणाला बसलेत तेव्हा अधिकाऱ्यांकडून असं म्हणणं आलं की तुम्ही दाखल करून टाका, जेव्हा बजेट येईल तेव्हा ते बघता येईल. आणि त्याप्रमाणे आम्ही लागलीच त्या सगळे देयक दाखल करून टाकले आहेत. आता गुणाले सरांचं कुठलंही पेंडिंग आमच्याकडे कसलंही देयक नाही आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आम्ही त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे, अगदी सेवेत असतानासुद्धा आणि सेवेत ते गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचीच आमची भूमिका राहिलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचं नियमित पेन्शन चालू आहे, फॅमिली पेन्शन. त्यांना ग्रॅच्युटी मिळाली, सगळे लाभ मिळालेले आहेत. त्यांचं जे हाऊसिंग लोन होतं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना गायडन्स केलं की बाबा त्यांची पॉलिसी होती, त्या पॉलिसीतून तुम्ही जे 21 लाख रुपयाचं त्यांचं लोन होतं ते त्यांचं माफ करून घेण्यासाठी आम्ही मार्गदर्शन केलं त्यांना. एवढ्या सगळ्या सहानुभूतीने विचार करून सुद्धा काही ज्या काही विघातक शक्ती आहेत ज्या संस्थेच्या कार्यापासून जेलसी ठेवतात त्यांच्याशी संगनमत करून या व्यक्तीने अशा पद्धतीने हे ॲलिगेशन केलेले आहेत. वास्तवात आमची बिल्डिंग मागच्या 10 वर्षापासून रंगरंगोटी केलेली नाही आम्ही आणि कुठलेही पैसे मागायचा विषयच त्या ठिकाणी उद्भवत नाही. त्याच्यामुळे हे सगळं खोटं नाटक काहीतरी आरोप करून बदनाम करण्याचं आणि एकूण त्यातून त्यांना काय साध्य करायचं मला माहिती नाही आहे. परंतु अशा प्रकारे त्यांनी ॲलिगेशन केलं नाही पाहिजे. त्यांचे वडील या ठिकाणी सेवेत होते आणि त्याच शाळेला एक खोटे आरोप करून बदनाम करण्याचा त्यांचा जो हेतू आहे तो काही योग्य नाही असं मी या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. शाळेतल्या विद्यार्थिनीसोबत आपण इथं चर्चा करूयात. काय नाव आहे बेटा तुझं? सौंदर्या रेखा भीमा कुकुले. बरं, कोणतं गाव आहे? कुणाळी. बरं, तर मग आता कोणत्या वर्गामध्ये शिकतेस तू? 10वी मध्ये. 10वी मध्ये. इथल्या शिक्षकांनी वगैरे शिकवलेलं सगळं सध्या व्यवस्थित आहे ना? हा. काय अडचण वाटते शाळेमध्ये? नाही. बरं बरं बरं. तर मग मला हे सांग की आता गुंडोरे सर असतील, बाकीचे काही सरांनी इथं बसले होते, तू स्वतःहून म्हणलीस की मला सर थोडं बोलायचं आहे, मग मी तुझं घेतोय समजा आहे ना, काय म्हणणं आहे तुझं सरांविषयी? मी गुंडरे सरांना गाईड आणण्यासाठी 200 रुपये दिले होते. सरांच्या मागे लागले 15 दिवस, सर मला गाईड आणून द्या, गाईड आणा. सर म्हणले की मला जायचं कमिशन लागते. मग मी 4-5 दिवस तसंच थांबले. मग त्यांना 50 रुपये जेव्हा दिले त्यांनी मला तेव्हा परत गाईड आणून दिले. अच्छा, म्हणजे ते 50 रुपयासाठी गाईड दिले नाहीत तुला? हां. कधीची गोष्ट आहे ही? सर मी 10वी मध्ये आल्यात. बरं, मग सर असं थोडं पण सहकार्य नाहीत का केले? नाही. नाही. बरं, मग दिले का नंतर पैसे तू? नाही. हा, म्हणजे गाईड आणायला पैसे दिले का सरांना पुन्हा नंतर? हां. त्याच्यानंतर आणलं त्यांनी? हां. ठीक आहे. तर इथं विद्यार्थिनीसोबत ती स्वतःच बोलली की मला सर या शाळेतील एक वर्ग आहे, 3री-4थीचा वर्ग आहे हा, आणि आपण विद्यार्थ्यांसोबत इथं थोडंसं गप्पा मारण्याचा प्रयत्न करू, बघूया काय बोलतात का ते. तुम्ही पाहता इथं 8 विद्यार्थी या वर्गामध्ये बसलेले आहेत आणि अभ्यास पण करत आहेत. काय नाव आहे बेटा तुझं? प्रियंका माझी पांडे. बरं, प्रियंका, तू कितवीला आहेस? 4थीला. 4थीला आहेस तू? बरं, मग शाळेत सर वगैरे कसं शिकवतात? छान. छान शिकवतात. बरं, मग तुला वाचायला वगैरे येतं? हे सगळं वाचून दाखवतेस मला? काय आहे हे? वाच बरं, हे काय आहे?
हे एक कोण कोण घे आई. बर बर बर. हे वाच बरं, हे लाईन. ऐका म्हणा वाचा. अरे वा, छान, हुशार आहेस तू. करते. काय नाव आहे बेटा तुझं? गणेश किसन कलमले. काय म्हणलास? गणेश किसन कलमले. बरं ठीक आहे. काय आहे तू इथं, काय लिहिलंस का? दाखव बरं मला, तुझं नाव लिहून दाखव बरं. चल मला इथं घे, पेन घे, लिहि बरं तुझं नाव, पूर्ण नाव लिहून दाखव मला. चल इथं वहीमध्ये लिहा, इथं इथं लिहि बरं. धर. येत नाही? बरं, मग वाचायला येते तुला? येते. एक दोन. कितवीला आहेस तू? तिसरीला. तिसरीला आहेस. मग तुला नाव नाही काय वाचायला येत नाही? नाव म्हणजे नाव लिहिता येत नाही? येत नाही. नाही येत लिहायला. बरं. अ पासून ने पण व्यंजने आहेत. अ पासून आहापर्यंत स्वर आहेत. किती आहेत स्वर? अ आ इ ई जवळ उ ऊ जवळ थोडं. ए आई ओ औ अम आहा रू आणि लू. किती झाले? एकूण 12 झाली. 12च आहेत का? नक्की बघा. 12 नाही. स्वर आणि व्यंजने बाकीचे. फक्त 12च आहेत का? फक्त 12च आहेत. म्हणजे एक रू आलं आणि लू एक आलं. किती आहेत मला सांगा. 14 आहेत. कुठं आहेत? लू एक आहे ना. हां, लू एक आहे. कुठं आहे? रू एक आहे. लू. रूचा काय संबंध आहे सर? उजाणीचं पुस्तक आहे तुमचं. बघा कुठं आहे त्यांना? ह्याच्यामध्ये खेळायचे. क मध्ये येते, क का मध्ये येते. हे कुठं आले? हे स्वरमध्ये आले की नाही? हे बघा, हे पुस्तकामध्ये हे स्वरात आहे का कुठे आहे मला हे सांगा. मग इथं क का की म्हणलो मी तुम्हाला. हां, तुम्ही लिहिलेलंच बघा ना इथं. दोन काय मिनिटं करून ते जाऊ द्या. ते कका की कशाला? नाही 14 खडीच झाली नाही आहे. क का की कू खडी मारली कू के क्या कै को कॉ कौ कम कहा. ही 14 खडीच आहे सर. हो, 14 खडीमध्ये 12 खडी. आपली पूर्वी 12 खडी होती, आता 14 खडी झालेली आहे. त्याच्यामध्ये 2 स्वर वाढलेले आहेत. रू आणि लू. रूचा ते अगोदरचा विषयच कुठे आहे? रूचा ही वाढली. ही वाढली. हे होते क्या आणि कॉ वाढले. ई उ ऊ ए आय ओ औ अम हा रू लू. तर तो विषयच नाही. मी काय म्हणतो, ते क्या आणि कॉ ही वाढलेलं आहे. अगोदर नव्हतं. या 14 खडीमध्ये नव्हतं. अहो, हे स्वर नाही होय. हे तुम्ही जे म्हणताय ना, हे स्वर नाही आहेत. मी काय म्हणतो, स्वर इथं वरी आहेत. अ आ इ ई, रू तुम्ही कशाला स्वरात लिहिता? मग ह्याच्यामध्ये 14 येत नाही सर. इथं येतं 14 कुठे येतं? 14 खडीमध्ये येत आहे. हे बघा, इथे एक पुस्तक म्हणतंय की इथे आहे आणि ते म्हणतात कक्का किखीमध्ये. बरं जाऊ दे. एकूण मुळाक्षर किती आहेत मला एक सांगा. एकूण मुळाक्षर सांगा. एकूण मुळाक्षर किती आहेत मराठी भाषेत? सांगा ना तुम्ही किती आहेत. टोटल स्वर अ पासून आहापर्यंत स्वर आहेत. व्यंजने आहेत क पासून. किती आहे तो संख्या? हो सर, संख्या. 19 वर्षाच्या अगोदर दररोज अ पासून 30 वर्षाच्या अगोदर अ पासून आमपर्यंत स्वर आहेत. क पासून संख्या सांगा. हो सर, मुळाक्षरांची ते तुमचे स्वर बी चुकीचे सगळे आहेत, पण संख्या किती आहेत? एकूण मुळाक्षर किती आहेत? अल्फाबेट, हाऊ मेनी अल्फाबेट्स द इंग्लिश? एकूण मुळाक्षर किती आहेत मराठी भाषेत? सर मी आतापर्यंत तुम्ही 29 वर्षामध्ये मला मराठी वाचायला शिकवले. मी मराठी शिकवलेलं आहे. अहो, मुळाक्षर विचारतो, सिंपल प्रश्न आहे. ते जाऊ देत, शिकवलं तुम्ही ते सगळ्या गोष्टी सोडा, पण मुळाक्षर किती आहेत हेच तर तुम्हाला तुम्ही शिकवलेच विचारायला. सर आणि व्यंजन अहो, एकूण संख्या सांगा. हो सर, संख्या मुळाक्षरांची किती आहे? स्वर आणि व्यंजन, स्वर आणि व्यंजन मिळून सांगा. तिथे लिहा एवढे स्वर एवढे व्यंजन. निवासी दिव्यांग शाळा सास्तूरच्या या शाळेमध्ये आपण व्हिजिट केली आणि इथल्या
शिक्षकांना बोललो, त्याचबरोबर इथल्या प्राचार्यांना किंवा मुख्याध्यापकांना आपण म्हणून त्यांना पण बोललेलो आहोत, विद्यार्थ्यांना बोललेलो आहोत. तर या सगळ्यामध्ये आपल्याला शिक्षकांनी त्यांचं म्हणणं आपल्यासमोर मांडलं, त्याचबरोबर मुख्याध्यापकांनी पण सांगितलं, त्याची क्लॅरिटी करून दिली की बाबा असं काही नाही, आम्ही सगळे डॉक्युमेंट्स वगैरे दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना पण बोललो. गुणवत्तेचा पण एक मोठा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांचं वाचन आपण पाहिलं, विद्यार्थ्यांचं उजळणी आपण पाहिली, बऱ्याचशा गोष्टी आहेत याच्यामध्ये शाळेनं शिक्षकांनी सुधार करणं गरजेचं आहे असं आपल्याला ठिकाणी वाटतंय. एकंदरीत दोन्हीकडची परिस्थिती आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता हे प्रेक्षकांनी ठरवायचं की याच्यामध्ये काय सत्यता आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. हे सगळं प्रकरण जर प्रशासनाच्या समोर असलं तर आता ते प्रशासन पण ठरवेल येणाऱ्या काळामध्ये की काय नेमकी सत्यता आहे. परंतु हे दोन्ही बाजून जाणून घेणं हे आपलं एक काम आहे असं मला वाटतं आणि त्यामुळंच आपण या शाळेमध्ये आलेलो होतो. पाहूयात आणखी कधी वेळ भेटला तर आपण या शाळेमध्ये येऊत आणि बऱ्याचशा गोष्टी आणखी पाहायच्यात तर सगळ्या आपण डिटेलमध्ये घेऊयात. विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा चालतो, विद्यार्थी कसे इथं राहतात, किती विद्यार्थी राहतात, विद्यार्थ्यांच्या बेसिक सुविधा कशा आहेत, इथं शिक्षक कशा पद्धतीने शिकवतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते येणाऱ्या काळात आपण लवकरच पाहत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी सास्तूर.